पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रिय बंधू भगिनीनो, होशिया ग्रंथ हे दुःखाचा, निराशाचा, खूप त्रासातून जाणारा एक व्यक्तीच्या संबंधातील, एका संदेशाच्या संबंधातील पुस्तक आहे. हालेलुया. माणसं आयुष्यामध्ये कधीही करायला कधी धाडस न घेणार अशा गोष्टी, म्हणजे समाजामध्ये सर्वांनी टाकलेल्या आणि अयोग्य असा जीवन जगणाऱ्या एका स्त्री बरोबर लग्न करण्यासाठी परमेश्वर एका संदेश द्यायला आज्ञा देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीचा अर्थ एवढाच आहे की परमेश्वराला या गोष्टीला ऍक्टेड आउट पॅरेबल म्हणतो. हालेलुया. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ऍक्टेड आउट पॅरेबलच्या. हालेलुया. त्यातील एक जिवंत उदाहरण आहे ही गोष्ट. हालेलुया. धन्यवाद येशू. इस्रायल लोक परमेश्वराला सोडून पळून जात आहे. परमेश्वराला सोडून जाणारा जे इस्रायल लोक आहेत त्यांच्या मागे परमेश्वर पळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वर त्यांना कितीही जवळ करायला प्रयत्न केला तरी हे लोक पळून जाणार. प्रेज द लॉर्ड. त्या संदर्भामध्ये हे पुस्तक आहे. आता आपण या होशिया ग्रंथामध्ये 6व्या अध्यायातील पहिल्या वचनापासूनचे वचन आता ऐकूया. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे व तोच आम्हास बरे करील. त्याने आम्हास जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या होशिया ग्रंथाद्वारे परमेश्वर आपल्याला सांगत आहे, वेगवेगळ्या प्रकारचं शिकवण देत आहे. एक शिकवण असे आहे, मी आयुष्यभर केलेल्या चुकांमुळे आज मी कुठेतरी एखाद्या अडचणीमध्ये पोहोचलेलो आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी एका अडचणीमध्ये पोहोचलेलो आहे. पाठवण्याचं कारण मी वेगवेगळ्या प्रकारे माझ्या देवाला माझ्या पापाद्वारे दुखवलेला आहे. स्तोत्र 51 आपल्याला बोलतात. तिथे दावीद राजा सांगत आहे, मी माझ्या देवाविरुद्ध मात्र मी पाप केलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. या वचनाद्वारे एक सत्य आपण ओळखतो. हालेलुया. मी माझ्या भावाला माझ्या हृदयातून लांब केलं तर, माझ्या शेजारच्या माणसाला मी वाईट बोललं तर, मी देवळामध्ये जायला जरा उशीर झालं तर, प्रार्थनामय जीवन जगायला कमी पडलं तर मी एक चूक करतो. मी करणारी चूक अशा प्रकारे आहे. हालेलुया. मी माझ्या देवाविरुद्ध मात्र पाप केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने संदेशाच्या द्वारे बोललेले एक वाक्य आहे, तुझ्या मानेवर आता जे जीव ठेवलेलं आहे, देवाने बोलले ते कोणी काढून घेऊ शकणार नाही. हालेलुया. कारण काय आहे, तुझ्या मानेवर जीव एवढा त्रास का मला होते,
तुला प्रश्न पडताय, अनेकांना प्रश्न पडताय, एवढे त्रास का होत आहे? हालेलुया. माझ्या बरोबरचे सर्व लोक पुढे पुढे गेले, मी अजून का मागे मागे आहे? हालेलुया. परमेश्वर एक उत्तर देत आहे, तू तुझ्या मनमानी कमी करतो, वाढवत आहे. म्हणून तुझ्या मानेवर एक जोखण, एक जू हे पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने सांगितलं, कोण किती बोललं तरी ते मी काढणार नाही, तिकडे ठेवू देतो. कारण काय आहे? तू ऐकायला तयार नाही. तुझ्या खाजगी जीवनामध्ये तू तुझ्या मनमानी कायम चालू ठेवलेला आहे. तुला जसे वाटते तसे तू करत आहे. पप्पाला विचारत नाही, मम्मीला विचारत नाही, भावाला विचारत नाही, अधिकाऱ्यांना विचारत नाही. हालेलुया. तुला जे बरं वाटते ते तू करताय. हालेलुया. म्हणून कायमचा तू चालता फिरता तुला धावता येणार नाही असा प्रकारचा एक जोखंड तुझ्या मानेवर ठेवण्यात आलेला आहे. एक जू तुझ्या मानेवर ठेवण्यात आलेला आहे. ते काढण्यात नाही. परमेश्वराने बोलले, कोण किती बोललं तरी मी काढणार नाही ते. हालेलुया. का काढणार नाही? कारण काढलं तर तुझा मनमानी अजून जोरदार चालू राहणार. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण या सर्व गोष्टीतून एक सत्य जाणूया. हालेलुया. धन्यवाद येशू. आज माझ्या जीवनामध्ये त्रास असेल तर परमेश्वर मला हात मारता येईल. एका काळामध्ये मी तुला चालायला शिकवलं. परमेश्वर सांगत आहे, मी तुझा हात पकडतो होतो. मी माझा हात पकडून, तुझा हात माझ्या हातामध्ये पकडून मी तुला चालवलं. मी तुला माझ्या मांडीवरती खेळवलेलं आहे. मी तुला चालायला शिकवलं. हालेलुया. आज तुला मी नको आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे प्रभू सांगत आहे, हालेलुया, या स्थितीत तू जाणून घे. आणि होशिया ग्रंथ आपल्याला बोलत आहे, मी आज आजारी पडलं तर पाठीमागच्या कारणीच आहे आणि मी कधी बरे होणार? ज्या देवाच्या परवानगीने मी आजारी पडलेला आहे ते देव स्वतः मला बरे करू दे, तेव्हा मी बरे होईल. तर देवच मला बरे करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तो 2 दिवसात आमचे पुनर्जीवन करील. हालेलुया. बायबलमध्ये जवळजवळ 5 ठिकाणी तिसऱ्या दिवसाबद्दल बोललेला आहे. त्यातील पुनरुत्थानाकडे सुद्धा इशारा देणारा खूप महत्वाचे एक वचन आहे. या आता सिस्टर वाचणारं वचन. हालेलुया. धन्यवाद येशू. आशा देणारं वचन आहे. आपण पुढे ऐकूया. तिसऱ्या दिवशी तो आम्हास उठवून उभे करील आणि त्याच समोर आम्ही जिवंत राहू. हालेलुया. जसे पुस्तकामध्ये आपण वाचन ऐकलो तसाच प्रकारे माझ्या समोर तू जीवन जगावं म्हणून तिसऱ्या दिवशी मी तुला उठवीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. संदेशाने स्लिप ऑफ टंग सारखा इकडे तिकडे बोललेले वाक्य आहे. तरी ह्या सर्व वाक्य येशूविषयी, येशूच्या पुनरुत्थानाविषयी, आपल्या पुनरुत्थानाच्या आशाविषयी इशारा देणारा हे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूच्या संबंधामध्ये आपण पाहतो 3 दिवस माता मरिया येशू शिवाय शोधत फिरले. प्रेज द लॉर्ड. 3 दिवस दिसला नाही तर परत भेटण्याच्या गोष्टीला कठीण म्हणून इस्रायल लोक ग्रह धरत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण
म्हणजे या तिसऱ्या दिवसामध्ये येशूविषयी आपण पाहतो की हालेलुया, तुझ्या लेकरांना तू सांभाळ. सर्वात महत्वाचे देण की देवाने तुम्हाला दिलेले हे बाकी काहीच नाही, तुझी लेकरं आहे, त्याला तू सांभाळ. हालेलुया. कुठेतरी हरवलं असेल, तुला वाटत असलं तरी परमेश्वर त्याला परत तुम्हाला मिळवून देणार. आशा सोडू नका, आशा करा. तिसऱ्या दिवशी परत येणार, परत मिळणार. हालेलुया. आशा सोडू नका. आपल्यामध्ये कोणाचा तरी एक पूर्ण कालच्या भागातील पायाला येशूने मजबूत दिलेला आहे. कोणती एका व्यक्तीला घर सोडून पळून जायला वाटते, त्या व्यक्तीला येशू सांगत आहे, तुझ्या जीवनामध्ये पहिले स्थान तू मला दे, बाकी सगळे वेळोवेळी व्यवस्थित होणार. कोणत्या एका व्यक्तीला जीवनाला काही किंमत नाही म्हणून जीवन नष्ट करायला मध्ये विचार येत आहे, त्या व्यक्तीला येशू सांगत आहे, तू पाहिजे तसे संसार कधी केले, आपण ते कबुली कधी केलं, पश्चाताप कर आणि मी तुला दिलेले जीवन माझा शिवाय जगायला तू प्रयत्न करत आहे, म्हणून तुझ्या डोक्यात हे बेकार विचार येत आहे. येशू सांगत आहे, पश्चाताप कर आणि माझ्याकडे वळ. एका लहान बालकाविषयी मम्मीच्या पप्पाच्या मनामध्ये जे भीती आहे ते येशू आता दूर करून देत आहे. येशू सांगत आहे, बाळाच्या काळजी मी घेईन. चक्कर येऊन पडत आहे एका व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे, अनेक लोकांना प्रभू संरक्षण देत आहे. परमेश्वर सांगत आहे, कोणतरी पप्पाला मम्मीला जास्त जागा देत आहे, मला त्या जागा तू का देत नाही? पहिले स्थान माझं आहे. मुलग्याचं दुर्णय कोणाचा तरी येशूने पूर्णपणे आता बरे केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.